माझे विद्यार्थी म्हणजे मी मुलंच त्यांना म्हणतो, मला माझा आणि त्यांचा अखंड संवाद चालू असतो. ते सुरुवातीला मला वचकून असायचे, पण नंतर त्यांच्या लक्षात येतं की हा प्राणी वाटतो तेवढा उपद्रवी नाही. हा आपल्या विषयात मग्न असल्यामुळे तो जरी सिरियस गंभीर असला तरी सिरियस सॉलम मात्र नाही. कारण त्याच्या मनामध्ये समोरच्याबद्दल नेहमीच आस्था असते. कधी त्याला हसू येतं, कधी रडू येतं, आणि कधी हसावं की रडावं हेही त्याला कळेनासं होतं. माझ्या विधिवत कायदेशीर विद्यार्थ्यांच्या खेरीज असे अनेक आहेत की जे त्यांनी मला माझा विद्यार्थी असं नेमूनच टाकलंय. त्यांची स्थिती ही मला लक्षात घ्यावी लागते. ही सगळी मंडळी मला अलीकडे माझ्यावर आरोप करू लागली आहेत की काय सर, तुम्ही निळ्या विषयाबद्दल इतकं बोलता पण कधी स्वतःबद्दल मात्र बोलत नाही, आणि ते जाणून घ्यायचं आम्हाला कुतूहल आमचं कायम अपुरच राहतं. हे काय तुमचं बरोबर नाही, तुम्ही स्वतःबद्दल बोलत जा, आत्मचरित्र लिहिलं तर फारच उत्तम. मग मी विचार केला, मुलांचा हट्ट पाहिला आणि ठरवलं की ठीक आहे, आपण आपला खाक्या बदलूया. नाहीतरी कालिदासांनी म्हटलंच आहे, धीमताम अविषयो नास्ति. आणि हे मग मी अशोक केळकर हाच विषय का करू नये? नाहीतरी मी इतके अनेक विषय विचारात घेतले. भाषा, साहित्य, तत्वज्ञान, समाज, चिन्हमीमांसा, संस्कृती, शिक्षण, आणखीन काय काय, अगदी मराठी जेवणाचं सौंदर्यशास्त्र हा सुद्धा माझ्या एका लेखाचा विषय आहे. अशा परिस्थितीत हा एक आणखी नवीन विषय का जोडू नये? नाहीतरी केशवसुतांनी म्हटलंय की कवीचं हा कवी आनंदी कसा असेल याबद्दल लोकांनी का चौकशी करावी? पण ती जरी चौकशी नाही केली तरी कवी आंतरिक कसा असेल हे त्यांचे कुतूहल असलं तर ते काही रास्त नाही का? पण कवीला एक सोय असते. तो म्हणू शकतो की माझ्या कविता बघा, त्याच्यात माझं अंतर दिसेल.
मला मात्र ती सोय नाही. मी काही कवी नाही. मग मी कोण आहे? सगळ्या विषयामध्ये लक्ष घालणं ही माझी वृत्ती कुठून आली हे जर लक्षात घ्यायचं असेल तर माझी ओळख अशोक रा केळकर अशी करून द्यावी लागेल. रा म्हणजे रामचंद्र माझे वडील. मी 1929 साली पुण्यामध्ये एका मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबात जन्माला आलो. माझे वडील व्यासंगी प्राध्यापक होते. ते अतिशय खडतर परिस्थितीतून वर आले असले तरी आनंदी आणि स्वाभिमानी होते. अनेक विषयामध्ये त्यांना रस होता. माझी आई थोडी कमी शिकलेली असली तरी तिच्या वडिलांनी मुद्दाम तिला शालेय शिक्षण घेण्यासाठी हिंगण्याला ठेवलं होतं कर्व्यांच्या संस्थेत. त्यामुळे ती अडाणी नव्हती आणि रूढीग्रस्तही नव्हती. तर अशा घरामध्ये मी वाढलो. त्यामुळे अनेक गोष्टी झाल्या. मी अनेक विषयात रस घेऊ लागलो. त्या आपली वाट शोधायची, पहिल्यांदा नाही सापडली तर स्वतःची वाट पाडायची, हे वळण लागलं. माझा अपंगपणा हाही एक महत्त्वाचा भाग आहे, तेही सांगायला हवं. वयाच्या 4थ्या वर्षापर्यंत मला चालता येत नव्हतं. काही उपचारानंतर मला लंगडत का होईना चालता यायला लागलं. ते लहानपणी असल्यामुळे मी ते सहज स्वीकारलं आणि त्यामुळे कदाचित इतरांनी ते स्वीकारलं. माझ्या आईने मात्र ते नाही स्वीकारलं. त्यामुळे ती मला सारखे जपत असे आणि त्यामुळे ज्याला बाजारहाट करणं किंवा इतर स्ट्रीट स्मार्टनेस असतो तो माझ्यात आलाच नाही. मी कायम ती मला घरातच ठेवायची. मुलांशी इतर खेळणं बागडणं याही गोष्टी झाल्या नाहीत. चांगलं एक झालं, मी एकलकोंडा किंवा चिडखोर मात्र झालो नाही. पण यामुळे नाही म्हटलं तरी घरी बसल्यावर वाचन करायचं, चित्र काढायची, हे माझे उद्योग राहिले. आणि त्यामुळे देकार्ती म्हटलंय की मी विचार करतो म्हणून मी आहे. माझ्यापुरता विचार जर त्याचा अर्थ लावायचा असेल तर मी विचार करण्यासाठी जगतो. मी प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि नंतर पदव्युत्तर सुद्धा सगळं पुण्यातच केलं. ह्या सगळ्या संस्था मला चांगल्या संस्था मिळाल्या. मला काही चांगले शिक्षक मिळाले आणि एक मला हे सगळ्या माझ्या प्रवृत्तीला अनुकूल असंच वातावरण मिळत गेलं. आणि त्यामुळे माझी एक स्वाभाविक प्रवृत्ती विचारांकडे वळली. जेव्हा हे पूर्ण झालं शिक्षण, तेव्हा पुढे काय करायचं हे विचार चालू असताना 1-2 गोष्टी घडल्या. पहिली गोष्ट अशी झाली की ज्याप्रमाणे परीक्षार्थी आणि विद्यार्थी असे गट असतात ते बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या मध्ये आहेत असं माझ्या लक्षात आलं. आणि मग माझं अवांतर वाचन मला बाजूला ठेवायचं की काय असे निराळे विचार यायला लागले. आणि त्यामुळे माझं परीक्षेकडलं लक्ष उडालं. त्यामुळे माझं मॅट्रिकला मेरिट लिस्टमध्ये नाव आलं नाही. नंतर इरेस पडलो जरा बच्चनजी मूडमध्ये
मी थोडा अभ्यास केला आणि इंटरला प्रथम श्रेणी आणि एक पारितोषिकही मिळालं. आणि मग मी म्हटलं जणू लोकांना, आता गप्प बसा, तर माझ्याकडून आणखीन अपेक्षा करू नका. माझं काम निवांत माझ्या पद्धतीने चालू राहिलं. एक महत्त्वाचं बौद्धिक स्थित्यंतर झालं. आणि दुसरं की मला त्यावेळेला अनेक वैचारिक सोबती मिळाले. माझ्या वयाचे, जसे राकोनीने म्हणा, किंवा माझ्याहून काही ज्येष्ठ, जसं उदाहरणार्थ डी के बेडेकर म्हणा. बेडेकरांबद्दल जरा वेगळं सांगायला हवं. बेडेकरांना मी त्यांच्या उत्तर पर्वात भेटलो. ते पार्टीतून वगैरे बाहेर पडले होते आणि संस्कृत माझा विषय शाळेत नसल्यामुळे, फ्रेंच होता तो विषय, संस्कृत साहित्यशास्त्राबद्दल मला कुतूहल भागवण्यासाठी मी काही मराठी पुस्तकं वाचली आणि थोडी निराशाच माझ्या पदरी आली. एवढ्यामध्ये बेडेकरांची या विषयावरची हिंदी लेख माझ्या वाचनात आले आणि माझं एकदम मी उत्तेजित झालो आणि माझ्या खाक्याप्रमाणे थेट एकदम बेडेकरांकडे जाऊन थडकलो आणि त्यांना माझ्या शंका विचारल्या. फार सुंदर आमची चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतरही त्या माणसाने माझं नावही विचारलं नाही आणि चहाही विचारला नाही. पण आमची मैत्री मात्र झाली ती नंतर इतकी की एकदा मी खूप विमनस्क झालो होतो आणि माझी पत्नी म्हणाली की चला आपण दादांकडे जाऊ. आणि दादांकडे गेलो आणि अतिशय चांगल्या मूडमध्ये आम्ही परत आलो. ती म्हणाली, गंगा स्नानामुळे मनीचा मळ धुवून निघतो म्हणतात, तसं मला वाटलं. तुम्हाला? तर म्हटलं हो, तसंच वाटलं. तर ह्या अशा वातावरणामध्ये मी वाढलो. मगाशी मी म्हटलं की एक बौद्धिक स्थित्यंतर झालं माझ्यामध्ये. आता एक दुसरं बौद्धिक स्थित्यंतर होऊ घातलं होतं. डेक्कन कॉलेजचे डायरेक्टर डॉक्टर कत्रे यांनी भारतामध्ये भाषा विज्ञान विषय रुजवण्याच्या दृष्टीने रॉकफेलर फाउंडेशनच्या मदतीने एक मोठा प्रकल्प हाती घेतला. त्या प्रकल्पामध्ये मी ओढला गेलो, पहिल्यांदा विद्यार्थी म्हणून आणि नंतर अध्यापक म्हणून, आणि पुढे तर त्या विषयात माझा मुक्कामच झाला. हा विषय माझ्या मनात आधीपासून होता, पण तो छंद या स्वरूपात. माझा छंद हेच माझी पुढे रोजीरोटी व्हायची हे मला तेव्हा कळलं. त्यामुळे मी अमेरिकेत गेलो. अमेरिकेत मी शिकलो तेव्हा मला सांगायला अभिमान वाटतो की ज्या माझ्या बौद्धिक सवयी माझ्या भारतीय शिक्षणात वाढल्या होत्या त्याच मला उपयोगी पडल्या. त्यासाठी असं मला अरे आपण काहीतरी गाडी सांधा बदलला असं वाटलं नाही. अमेरिकेतून परत आलो, माझं लग्न झालं. पत्नीबद्दल मी उल्लेख केलाच आहे की नुसती ती गृहिणी नव्हती, गृहिणी, सचिव आणि सखी पण होती. प्रिय शिष्य म्हणाल तर मीच तिचं प्रिय शिष्य काही बाबतीत होतो. काही कालात माझ्यापेक्षा तिला जास्त कळत. 2 माझ्या बहिणी होत्या, धाकट्या माझ्याहून, आणि त्यांची जबाबदारी वडील लवकर अंतरल्यामुळे माझ्यावर होती, ती पार पाडली. मला 2 मुलं झाली. ती मुलं आज त्यांचं व्यवस्थित ते विवाहित आणि शिक्षित आहेत. एवढ्यामध्ये एक दुसरा नैसर्गिक उत्पाद झाला, तो म्हणजे पाणचेची धरणफुटी. तेव्हा सगळी माझी पुस्तकं आणि माझे टिपणं यांची अक्षरशः धूळधाण झालेली दिसली. आणि जेव्हा ते कळलं की ही निर्मित आपत्ती होती आणि ती झाकण्याचा, कव्हरअप करण्याचा सरकार प्रयत्न करत होतं, तेव्हा मात्र मला अतिशय उद्वेग आला आणि असं वाटून गेलं की कुठल्या समाजात आपण आहोत, मी कोण आहे
हे समजायला या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. मी कोण आहे या प्रश्नाचं एक उत्तर मी भाषावेद आहे हे तर झालंच. पण हा भाषावेद किंवा लिंग्विस्ट दोन अर्थाने, आणि मी दोन्ही अर्थाने भाषाविद आहे. एक म्हणजे मला मराठी, हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच एवढ्या भाषा येतात, आणि मी अनुवादही करू शकतो. एक तर मी असं धोरण त्रिभाषा सूत्र स्वीकारून हे केलं की आपण जे लिहायचं ते इंग्रजी, मराठी, हिंदी या तिन्ही भाषेतून लिहायचं. मी भाषाविद आहे याचा अर्थ मी भाषेबद्दल मला जिज्ञासा आहे, भाषेबद्दल बोलतो, आणि त्याच्याबद्दल तो भाषा विज्ञान विषय आहे त्याच्यामध्ये मी शिरलो. या भाषा विज्ञान विषयामध्ये 3 कार्य होतात. एक म्हणजे भाषेचं विशिष्ट स्वरूप कसं आहे, भाषेमधला संदेश एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे कोणकोणत्या पायऱ्यांनी पोचतो. पहिल्यांदा शब्द पोचतो, आणि नंतर शब्दरूपांच्या मार्फत अर्थरूपांकडे पोचतो, आणि अर्थरूपांच्या मार्फत अर्थाकडे पोचतो. म्हणजे भाषेचे एक 3 स्तर झाले, आणि या तिन्ही स्तरांचं विश्लेषण करणं हे एक विश्लेषक भाषा विज्ञान या क्षेत्राचं महत्त्वाचं काम आहे. दुसरं उपक्षेत्र ऐतिहासिक भाषा विज्ञान. म्हणजे काय की 2 भाषांमध्ये निरनिराळे ऐतिहासिक संबंध असतात. उदाहरणार्थ आपण म्हणतो की संस्कृत ही मराठीची आजी आहे आणि प्राकृत ही आई आहे, किंवा या निरनिराळ्या ज्या बोली आहेत त्या मराठीच्या मुली आहेत की काय वगैरे. हा एक संबंध झाला. त्यातून भाषा खुलं ही कल्पना आली. दुसरा एक संबंध जो आहे तो एका भाषेच्या दुसऱ्या भाषेत काहीतरी ये जा चालू असते. उदाहरणार्थ मराठीतून इंग्रजीत शब्द येतात, इंग्रजीतून मराठीत शब्द येतात, आणि अशी जी देवाणघेवाण चालू असते त्यांचा एक परिणाम होत असतो, म्हणजे तो भाषा संपर्क ऐतिहासिक इतिहासाला एक वळण मिळतं. आणि तिसरं म्हणजे एकाच क्षेत्रामध्ये अनेक भाषा वर्षानुवर्ष असल्या. उदाहरणार्थ भारतामध्ये निम्म्या भाषा कुलातल्या भाषा आहेत, पण त्यांचे एकमेकावर परिणाम झालेले आहेत, त्यांचाही अभ्यास येतो. पण एवढ्यांनी भाषा विज्ञान पुरं होत नाही. 2 भाषांमध्ये काही अनपेक्षित साम्य किंवा भेद सापडतात. उदाहरणार्थ मराठी आणि जपानी या दोन्ही भाषेत एक साम्य आहे, त्या कर्ता, कर्म, क्रियापद या ह्याने चालतात. उलट काश्मीरी आणि इंग्रजी या 2 भाषात एक साम्य आहे, ते त्या मात्र कर्ता, क्रियापद आणि कर्म या मार्गाने चालतात. पण अर्थात एक कबूल करायला पाहिजे की कुठलाही क्रम असो, या सगळ्या भाषांमधून कर्ता, कर्म, क्रियापद ह्या 3 गोष्टी आढळतात. म्हणजे एक जगभरचे साम्य आणि दुसरी विशिष्ट भाषामधली साम्य, हे जे भेदाभेद आहेत तोही एक भाषा विज्ञानाचा विषय आहे, आणि यातून भाषा विज्ञान उभं राहतं. आता तुम्ही म्हणाल की ही भाषेबद्दलची एवढी जिज्ञासा तुमच्यामध्ये कशी उत्पन्न झाली? तुम्ही काही अनेक भाषा जिथे बोलल्या जातात अशा पुणे शहरात त्यावेळेला तुम्ही राहत नव्हतं, तुमच्या भोवती मराठीच भाषा होती, तरी ही झाली. अगदी मला तो दिवस आठवतोय. मराठी 4थ्या इयत्तेत असताना आमचे रानडे मास्तर व्याकरण मोठ्या प्रेमाने शिकवायचे. नाम शिकवून झालं आणि ते विशेषणाकडे वळले. काळा कुत्रा, काळा घोडा, पांढरा कुत्रा, पांढरा घोडा असे शब्द त्यांनी मांडले फळ्यावर, आणि ते सांगायला लागले की बघा, काळा आणि कुत्रा या शब्दांमुळे घोडा आणि काळा आणखी पांढरा या शब्दांमुळे घोडा आणि कुत्रा या नामांबद्दल आपल्याला विशेष माहिती कळते.
तेव्हा नामांबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द म्हणजे विशेषण. आणि जणू आपोआप माझा हात वर गेला. म्हणाले, काय रे तुझी शंका आहे? तर म्हटलं, तुम्ही असं कसं म्हणता? काळा आणखीन पांढरा यांनी जी माहिती मिळते ती त्या वस्तूंबद्दल मिळते. नामांबद्दल माहिती द्यायची तर ती 2 अक्षरी आहेत का 3 अक्षरी आहेत अशी काहीतरी माहिती द्यावी लागेल. त्या विशेषणाची व्याख्या नामाबद्दल विशेष माहिती असं न करता नामाने दाखवलेल्या वस्तूबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द अशी नको का द्यायला? नांदणे मास्तर क्षणभर स्तब्ध झाले आणि त्यांना माझं म्हणणं पटलं. ते म्हणाले, असं कर ना, तू फळ्यापाशी ये आणि मी फळ्यावर लिहिलेली व्याख्या दुरुस्त कर. आणि मग तो मला नादच लागला. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी मोठा एक प्लॅन आखला की आपण मराठीचं नवीन व्याकरण लिहायचं. तो अर्थात बऱ्याच वर्षांनी नंतर सिद्धीला गेला माझ्या PhD प्रबंधाच्या आणि नंतरच्या रूपाने. पण त्यावेळेला सुरुवात तर झाली. आणि ही सामग्री घेऊन मी इंग्रजी शाळेत आलो. तिथे D.K. कुलकर्णी नावाचे शिक्षक मला 10वी 11वीला होते. तेही व्याकरण मोठ्या प्रेमाने शिकवायचे. आणि काही शंका आली तर विचारा असं त्यांचं नेहमीच सांगणं असे. मी शंका विचारत असे, ते उत्तरे देत असत. पण एक दिवशी काय झालं की शंका विचारली आणि ते एकदम स्तब्ध झाले. ते म्हणाले, असं कर, तू मधल्या सुट्टीत मला येऊन भेट. मी गेलो खरा, पण खूप घाबरतच म्हटलं काहीतरी आपल्या हातून घपला झाला. मी तिथे गेल्यानंतर ते म्हणाले, चल, म्हणून मला तिने ग्रंथालयात नेलं. ते म्हणाले, यावेळची तुझी शंका नुसती इंग्रजीबद्दल नव्हती, एकंदर भाषा आणि व्याकरण शास्त्र याच्याबद्दल होती. आणि त्याचं उत्तर देण्याचं माझं काही तेवढं हे नाही, तू असं कर. आणि मग त्यांनी कपाटातून 2 पुस्तकं काढली, ऑटो येस्पर्सनची फिलॉसॉफी ऑफ ग्रामर आणि लँग्वेज. आणि ते म्हणाले, हे जे सद्ग्रस्त आहेत यांना यापुढे तुझ्या शंका विचार. आणि मी ती पुस्तकं अर्थात आधाशासारखी वाचून काढली आणि अलिबाबाची गुहा उघडल्यासारखं झालं. आणि त्या गुहेत शिरलो आणि पुढे तुम्हाला माहितीच आहे, त्या गुहेतच माझा मुक्काम पडला. त्यामुळे जेव्हा डेक्कन कॉलेजमध्ये हे सुरू झालं तेव्हा मी सगळी सामग्री बरोबर घेऊन गेलो आणि मला ही नवीन कल्पना घेणं अतिशय सोपं झालं. एका माणसाने दुसऱ्या माणसाला काही कळवायचं हा एक भाषेचा उद्योग असतो. आणि त्याला आपण संज्ञापन असं म्हणूया. आणि ह्या संज्ञापनामुळे एक माणूस दुसऱ्या माणसाला काही कळवू शकतो आणि भाषा हे ते कळवण्याचं साधन ठरतं. पण एवढ्याच गोष्ट थांबत नाही. माणूस जेव्हा दुसऱ्याला कळवतो तेव्हा त्याला स्वतःला ते कळावं लागतं. आणि तेही भाषेमार्फतच काही अंशी कळतं. लहान मुलं आहे ते पाणी हा शब्द त्याला कसा कळतो की ज्याला रंग नाही, जे कधी कधी आकाशातून पडतं, कधी त्याच्या डुंबाला आपल्याला मिळतं वगैरे वगैरे. हे माझं भाषा ऐकून माझे मित्र दया पवार मला एकदा म्हणाले, अहो केळकर, आमच्या मुलांना सुद्धा पाणी हा शब्द लागतो. त्यांना त्यांच्याही आकाशातून ते पाणी अंगावर पडतं, पण त्यांच्या पाण्याला रंग हिरवा असतो आणि ते मिळवायला बरीच मिन्नतवारी करावी लागते. म्हणजे अर्थ असे शब्दांच्या भोवती जमा होत जातात आणि त्यांच्या मार्फत ते जग कळतं. संज्ञापनामुळे जर समाज कळत असला तर या ज्ञापनामुळे जग कळतं. आणि ते जग कळताना ह्या पायऱ्या लागतात. म्हणजे पहिल्यांदा शब्द कळतो, मग शेवटी अर्थ कळतो आणि ह्या जोडणारी शब्दरूप आणि अर्थरूप ही असतात. आणि हा एक भाषेचा भाग आहे. म्हणजे भाषा व्यवस्था आणि भाषा व्यवहार यांच्यामध्ये आपल्याला
अंतर करावं लागतं. आता तुम्ही म्हणाल की आपण बोलणारा ऐकणाराच तुम्ही सारखं म्हणताय, पण लिहितो त्याचं काय? त्याचाही विचार अर्थात भाषेत करावा लागतो. पण तो करताना असं हळूहळू आपल्या लक्षात येतं की लेखन हे भाषेचं पुच्छ आहे. लहान मुलांच्या बाबतीत बघा किंवा मनुष्य जातीचा संपूर्ण इतिहास बघा, आधी बोलणं येतं, मग उशिरा कधीतरी लेखन येतं. आणि ते येतच असं नाही. आपल्या देशात निरक्षर माणसं खूप आहेत. आणखी मनुष्य जातीच्या इतिहासात निरक्षर युगही खूप होऊन गेली आहेत. आणि ते असल्यामुळे लेखन हे उच्च असल्यामुळे त्याचा संबंध एकदम शब्दरूपाकडे पोचतोच असं नाही. तो कधी कधी थेट अर्थरूपाकडे पोचतो, कधी त्यामुळे लेखन हे भाषेचं शब्दांचं स्पर्धक होऊ शकत नाही. त्याला ते उच्चच राहावं लागतं. आणि ते पुच्छ केवळ शब्दरूपांचं नव्हे तर एकंदर भाषेचंच ते पुच्छ असतं. आणि हे न लक्षात ठेवल्यामुळे काही घोटाळे तयार होतात. मगाशीच मी म्हटलं की भाषा व्यवस्था आणि भाषा व्यवहार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि भाषा व्यवहार म्हणजे काय याची आपण पुढे ओळख करून घ्यायला पाहिजे. मगाशीच म्हटलं की भाषा ही संज्ञापन आणि ज्ञापन यासाठी अतिशय उपयुक्त असते. आणि ही उपयुक्तता हे भाषेचं मध्यवर्ती अंग आहे. पण एवढंच नाही, भाषेला इतरही दोन अंग असतात. एक म्हणजे सामाजिकतेचं अंग. सामाजिकतेमध्ये जी निर्णायी नाती असतात, उदाहरणार्थ वरचा आणि खालचा म्हणजे प्रतिष्ठेचा प्रश्न, किंवा जवळचा आणि दूरचा म्हणजे निकटतेचा प्रश्न, ही जी सामाजिक नाती असतात ही भाषेमुळे ठळक होत जातात. उदाहरणार्थ तो जो बोलतो ते मला समजत नाही, म्हणजे दोन अर्थ होऊ शकतात की एक तो खालचा असल्यामुळे मला समजत नाही, किंवा तो दुसऱ्या भाषेतला असल्यामुळे समजत नाही. तर हा एक भाग झाला सामाजिकतेचा. दुसरा भाग झाला म्हणजे पहिला उपयुक्ततेचा भाग, दुसरा सामाजिकतेचा भाग. भाषेला तिसरंही एक सांस्कृतिकतेचं अंग आहे. आणि गमत अशी की ते अंगही अगदी लहानपणी सुरू होतं. लहानपणी मुलांना जेव्हा भाषेची उपयुक्तता कळते आणि ती त्याचे भाषेवर प्रभुत्व मिळवतात, त्यामुळे ते भाषेची खेळण्याची त्यांची वृत्ती सुरू होते. ते मुलं बडबड गीतं म्हणतात, म्हणजे शब्दरूपांची खेळतात. त्या शब्दांना पुष्कळदा धड अर्थही असतो असं नाही. आणि एवढ्याने थांबत नाही, काही मुलं अर्थरूपांचे खेळायला लागतात. एकमेकाला कोडी घालतात, किंवा त्यांना जे जोक्स वाटतात, शिकण्याची शिक्षा त्यांच्या आईला कायम असते ती सांगू लागतात. आणि हे जोक्स पुष्कळदा भाषेशी खेळणारे असतात. पण आपण असं म्हणू, काही लोक मंडळी ही भाषिक क्रीडा जी आहे ती मोठी झाली तरी त्याच्याजवळ कायम राहते. काही शब्दक्रीडेकडून जातात, ते पुढे कवी साहित्यिक होतात. जे अर्थक्रीडेकडून जातात ते तत्वज्ञ विचारवंत होऊ शकतात. आणि भाषेला हे असं एक अंग, सांस्कृतिक अंग प्राप्त होतं. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही म्हणाल की हे सगळं भाषेची अंग कळली, भाषा विज्ञान कळलं, पण याचा काही व्यावहारिक उपयोग आहे की नाही? आहे ना. पण दुर्दैवाने हा व्यावहारिक उपयोग करून घेण्याची बुद्धी कोणाला होत नाही. आणि ती बुद्धी झाली पहिल्यांदा आधी होत नाही. सगळं आपल्याला कळतं. गेटे एकदा म्हणाला होता की लोकांना वाटतं आपण बोलतो म्हणजे आपल्याला भाषा विज्ञान आपोआप कळतं. तसं नाही कळत. आणि त्यामुळे घोटाळे होतात. दुसरं म्हणजे त्यांना एकच कुठली तरी जडीबुटी सापडते आणि सगळ्या ह्यांना एकच एक उपाय असतो. अशा पद्धतीने ते विचार करतात. त्याच्यामुळे घोटाळे होतात. भाषेचे जे निर्णय प्रश्न आहेत ते एक एक सुटे घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ भाषेचं अध्यापन हा एक महत्त्वाचा व्यावहारिक प्रश्न आहे.
की भाषेचं अध्यापन कसं करायचं. तर स्वभाषेचं अध्यापन आणि परभाषेचं अध्यापन या वेगळ्या गोष्टी आहेत, हे लक्षात घेत नाही. ते घेण्यासाठी आपल्याला साक्षरता ही कल्पना स्पष्ट व्हायला पाहिजे. मगाशी मी लेखनाचा उल्लेख केला, पण साक्षरता दोन्ही असते. दृश्य साक्षरता म्हणजे लेखन येणं, स्वभाषेत सुद्धा मुलांना मुलं शाळेत शिरायच्या आधीच त्यांना थोडी बहुत मौखिक भाषा तर यायला लागलेली असते, पण त्यांना दृश्य भाषेत साक्षर करावं लागतं. परभाषेत तर दोन्ही गोष्टी व्हायच्या असतात आणि दृश्य साक्षरता आणि श्राव्य साक्षरता ही करावी लागते. त्याच्याकडेही दुर्लक्ष होतं. उदाहरणार्थ इंग्रजी शिकवताना इंग्रजीचे उच्चार काही शिकवले जातात, स्पेलिंग शिकवलं जातं, पण उच्चाराकडे दुर्लक्ष होतं. तसं व्हायला नको. ते सर्व करताना मगाशी म्हटलं की साक्षरता दोन तऱ्हेची असते. एक प्राथमिक साक्षरता, त्याला आपण कौशल्य म्हणू. दुसरं वरच्या दर्जाची साक्षरता, त्याला आपण नैपुण्य म्हणू. म्हणजे उदाहरणार्थ उच्चार नुसते करायचे नाही, तर ते प्रभावी रीतीने कसे आवाज वर खाली करून करता येतील याचा विचार करायचा, किंवा शब्दाला शब्द न नुसतं जोडता ते प्रभावी रीतीने कसे जोडता येतील हे पाहायचं आणि ती शिकवायची. तर परभाषा स्वभाषेत मी म्हटलं की तुम्हाला ही साक्षरता शिकवावी लागते. परभाषा शिकवताना आणखीन काही गोष्टी कराव्या लागतात. पहिली गोष्ट म्हणजे ही रूपं हाताळण्याची सवय व्हावी लागते. ती आपोआप तोंडातून यायला पाहिजेत किंवा कानातून आपोआप मेंदूत शिरायला पाहिजेत, आणि यासाठी सराव लागतो. आणि हे सराव करणं यासाठी आपल्या जुन्या पाठशाळेत करत तशी संथा म्हणजे पाठांतर करायचं आणि ते म्हणून दाखवायचं स्मरणातून. यामुळे उच्चार, रूप, त्यांचे क्रम तोंडात बसतात. दुसरा भाग म्हणजे भाषा आणखी बाहेरचं जग यांचं साक्षात संबंध जोडत जाणं. म्हणजे अमुक एक पक्षी तुमच्या डोळ्यासमोर आला तर आपोआप तुमच्या मनात स्पॅरो हा शब्द आला पाहिजे. पहिल्यांदा चिमणी शब्द येतोय, मग स्पॅरो येतोय, याला काही अर्थ नाही. त्याच्यासाठी मग चित्रांचा उपयोग होऊ शकतो, आणि किंवा त्या वस्तू वर्गात असतात त्यांचा उपयोग होऊ शकतो. काही वेळेला एखादी सिच्युएशन कशी आहे, मग नाट्यीकरण करायचं की एक माणूस दुसऱ्या माणसाकडून काही विकत घेतोय, ते तुम्ही कसं कराल मुलांना, असं पाहायचं. जर भाषा ही साहित्यासाठी शिकवायची असेल केवळ, उदाहरणार्थ संस्कृत, तर ती वेगळ्या पद्धतीने थोडी शिकवायला लागेल. सर्व परभाषा शिकवताना एकच एक पद्धत उपयोगी पडते ही समजूत चुकीची आहे, आणि त्यासाठी वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या पद्धती कशा उपयोगी पडतात हे समजावून घेतलं पाहिजे. लेखनाबद्दल मी मगाशी सांगितलंच की चांगलं लेखन करायचं असेल तर लेखनाचं उच्च हे स्थान आपण समजावून घ्यायला पाहिजे. तिसरा एक प्रश्न नेहमी डोळ्यासमोर लोकांचा असतो की भाषेतून शिकवणं आणि भाषा शिकवणं याच्यामध्ये लोक घोटाळा करतात. उदाहरणार्थ मुलांचं इंग्रजी सुधारावं यासाठी त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घाला अशी एक कल्पना पुढे येते, आणि तसं होतच असं नाही, हे मी बघितलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की माध्यम म्हणून शिकवताना ती भाषा अगोदर आली पाहिजे, हे साधी गोष्ट लोक विसरतात. आणि अगदी लहानपणी त्यांना इंग्रजी माध्यमातून शिकवणं म्हणजे ज्या मुलाला धड अजून चालता येत नाही त्याला एकदम सायकलवर बसून चालायला लाग असं सांगण्यासारखं आहे, आणि हे अत्यंत अन्यायच आहे असं मला वाटतं. पुढे दुसरा एक भाग आहे की पुढच्या अवस्थेत, उच्च शिक्षणाच्या अवस्थेत, हे मातृभाषेचा जो भाग आहे, महत्त्व आहे, ते कमी होतं. जर ही दुसरी भाषा आहे, इंग्रजी म्हणा, हिंदी म्हणा, ती जर तुमची तोपर्यंत व्यवस्थित तुम्हाला यायला लागली असली तर काही अडचण पडत नाही. मी उदाहरणार्थ माझ्या शिक्षणामध्ये माध्यमिक शिक्षणापर्यंत सर्व मराठीत शिकलो,
पण पुढे उच्च शिक्षण माझं इंग्रजीत झालं. पण कुठे अडचण पडली नाही. याचं कारण शाळेमधून बाहेर पडताना इंग्रजी पूर्ण तयार झालेलं होतं. आणि त्या ठिकाणी कोणता विषय कोणत्या भाषेत उपलब्ध आहे याचा विचार करावा लागतो. तुम्हाला जर आयुर्वेद शिकायचं असेल तर थोडं तरी संस्कृत यायला पाहिजे, किंवा तुम्हाला हिंदुस्थानी संगीत शिकायचं असेल तर थोडं तरी हिंदुस्थानी यायला पाहिजे. या पद्धतीने म्हणजे माध्यमाबद्दल सुद्धा अतिरेकी एका टोकाचा विचार करणं बरोबर नाही. व्यावहारिक उपाय करायला पाहिजे. तर मी आत्तापर्यंत माझी जी पहिली ओळख सगळीकडे आहे भाषाविद, ती करून दिली. पण भाषाविद होण्याच्या अगोदर मी साहित्यप्रेमी आणि कलाप्रेमी पण होतो. हे लोकांना विसरू द्यायचं नाही आहे माझ्या मनात. साहित्याकडे मी दोन बाजूने येतो. याच्यामध्ये एक लक्षात ठेवायला पाहिजे की मला इतर कलाही परिचित आहेत. तर त्यामुळे मला हे सोपं गेलं की साहित्य ही एक कला आहे आणि साहित्यकृती ही एक कलाकृती आहे, चित्रकलेसारखी समजा. आणि त्यामुळे त्या चित्रकलेला जशी वेगवेगळी अंग असतात तशी साहित्यालाही असतात. उदाहरणार्थ चित्रकलेला एक साधनद्रव्य असतं, रंगद्रव्य, आणखीन एक फलक. आणि साहित्यालाही साधनद्रव्य असतं, ते म्हणजे भाषा, त्यातले शब्दरूप, अर्थरूप, हा सगळा भाषेचा साधनद्रव्याचा भाग आहे. लोक आपण पटकन म्हणतो की भाषा हे साहित्याचं माध्यम आहे. ते बरोबर नाही. भाषा हे साहित्याचं साधनद्रव्य आहे आणि ते म्हणजे भाषेतले शब्दरूप, अर्थरूप वगैरे. तसं एक आशयद्रव्य पण भाषेला असतं. जसं चित्रकलेला आशयद्रव्य असतं. चित्र निसर्गाबद्दल असतात, माणसाबद्दल असतात, मनातल्या भावांबद्दल असतात. ज्याला आपण अमूर्त चित्रकला म्हणतो त्याला सुद्धा आशय असतोच. तो अमूर्त आशय मनातला असतो, पण आशय असतो. भाषेलाही आशयद्रव्य असतं. उदाहरणार्थ भाषेमध्ये समोरचं वास्तव, माणसं, हाही एक भाग एक असतो, किंवा मनातलं जे भाग असतो, मनातले भाव, मनातल्या प्रतिक्रिया, तोही भाषेचा आशयद्रव्याचा भाग असू शकतो. मग माध्यमाचा प्रश्न कुठे उत्पन्न होतो? या भाषा कलाकृती बनते तेव्हा हे नुसते आशयद्रव्य आणि साधनद्रव्य असून भागत नाही. एखाद्या फलकावर तुम्ही भारताचा रंगीत नकाशा काढलात तरी ते काही चित्र होत नाही, कारण तिथेही दोन्ही साधनद्रव्य आणि आशयद्रव्य असतात, पण त्यांचं माध्यम झालेलं नसतं. माध्यमामध्ये दोन्हीचा मिलाप व्हावा लागतो. ते दोघं एकत्र यायला लागतात आणि ते आली म्हणजे मग चित्राकडे पाहिलं तर मग आपल्याला भारताचा नकाशा दिसत नाही, किंवा ते पेंट्स असतात तेही दिसत नाहीत. आपल्याला दिसतं काय? तर आपल्याला रंग दिसतो, आपल्याला आकार दिसतात, आपल्याला पोत दिसतो. आणि रंग, आकार, पोत हे चित्रकलेचं खऱ्या अर्थाने माध्यम असतं. भाषेलाही माध्यम असतं. हे साधनद्रव्य आणि आशयद्रव्य हे सहित होतात, म्हणून तर त्याला साहित्य म्हणतो आपण. ते परस्परात मिळून जातात आणि भाषेचं माध्यम साहित्याचं तयार होतं. ह्या माध्यम निर्णय अंगाने ते फुलू शकतं. उदाहरणार्थ भाषा काव्यात्म असू शकते, साहित्य काव्यात्म असू शकतं, आणि त्याच्यामध्ये हे काव्यात्म साहित्य हे वर्तमानाचा वेध घेतं आणि स्वसंवादातून तो घेतं. स्वसंवाद आणि वर्तमानाचा वेध याच्यातून काव्यात्म साहित्य तयार होतं. भाषेचं नाट्यात्मकही माध्यम असतं. त्याच्यामध्ये स्वसंवाद नसतो, त्याच्यामध्ये अन्योन्य संवाद असतो, म्हणजे दोघांचा परस्परांशी संवाद. पण त्याच्यातला जो काळ असतो तो भविष्यवेध असतो, आणि अन्योन्य संवादातून भविष्यवेध घेतं ते नाट्य, नाट्यात्मक साहित्य. तिसरं जे आहे ते कथनात्मक साहित्य. कथनात्मक साहित्य हे अन्य संवादी असतं. एकच
माणूस इतरांना ऐकवत असतो आणि तो भूतवेध घेत असतो. याप्रमाणे साहित्याची ही कला म्हणून जी आहे ती सिद्धी होते आणि 3 प्रकारचे साहित्य त्यामुळे उभं राहू शकतं: काव्यात्मक, नाट्यात्मक आणि कथनात्मक. म्हणजे आपण आतापर्यंत विचार केला तो साहित्याचा कला म्हणून विचार केला, पण साहित्य हा एक भाषा व्यापारही असतो, भाषा व्यवहारही असतो, हे आपल्याला विसरायला नको. आणि त्याच्यासाठी आपल्याला वाङ्मय ही दुसरी संकल्पना मांडावी लागते, साहित्यापासून वेगळी अशी. लोक सरसकट साहित्य वाङ्मय एकच समजतात, ते एक नाही. वाङ्मय म्हणजे काय? वाङ्मय म्हणजे असं की एखाद्या समाजाच्या भाषा व्यवहारामध्ये काही एक मजकूर असा असतो की जो त्याची वारंवार पारायणं होतात. पारायण म्हणजे एक मनुष्यापासून पोथी वाचतो तशी नव्हे. उदाहरणार्थ एखादं पुस्तक पुन्हा पुन्हा वाचतो म्हणा, किंवा अनेक माणसं एका वेळी पुस्तक वाचत असतात. पुस्तकात असं नाही, कविता आहे, राष्ट्रगीताची तर पारायणच पारायण होत असतं. कुठल्याही कारणामुळे त्या मजकुराची वारंवार पारायण जर त्या समाजात होत असली आणि एवढंच नव्हे तर तो पारायण करण्याच्या योग्यतेचा मजकूर आहे असं जर वाटत असलं, उदाहरणार्थ पाढ्यांची पारायणं होतात, पण पाढा हे साहित्य ठरत नाही. त्याचं कारण की पारायण योग्य मजकूर आहे अशी त्याला काही प्रतिष्ठा नसते. ती जर प्रतिष्ठा असली तर ते वाङ्मय होतं. आणि हे वाङ्मय जर शिवाय कला असली, ललित कला असली, तर ते ललितच वाङ्मय होतं. आणि ललित वाङ्मय आणि साहित्य हे 2 शब्द एकाच अर्थाने वापरता येतात. पण ह्याचा अर्थ असा की ललित नसलेलं वाङ्मय पण असतं. बरंचसं वैचारिक वाङ्मय हे साहित्य नसतं. उदाहरणार्थ मेहपूम रेग्यांचे लेख किती जरी वाचनीय असले तरी त्यांना आपल्याला कलाकृती म्हणता येत नाही, ते वैचारिक वाङ्मय आहे. आणि ती प्रतिष्ठा त्याला वैचारिक वाङ्मय हीच आहे. धार्मिक वाङ्मयाची गोष्ट थोडी निराळी आहे, त्याच्यामध्ये थोडासा मेळ असू शकतो. उदाहरणार्थ ऋग्वेदातलं उषस सूक्त घ्या किंवा बायबलमधलं सॉलोमनचं गीत घ्या किंवा अथर्ववेदातलं पृथ्वी सूक्त, हे उत्तम काव्याची उदाहरणं आहेत. पण त्याच नव्या बायबलमध्ये नुसत्या वंशाळ्या दिलेल्या असतात किंवा अथर्ववेदामध्ये जादूटोण्याचे मंत्र दिलेले असतात. त्यांना आपल्याला साहित्य म्हणता येत नाही. तर धार्मिक वाङ्मयाची परिस्थिती अशी संमिश्र असते. तर त्या दृष्टीने पाहिलं तर आपल्याला साहित्याचा ह्या दोन्ही बाजूने विचार करता येतो, हे लक्षात येईल. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कारण पुढे त्याचा आपल्याला थोडा उपयोग होणार आहे. आता तुम्ही मला विचाराल की हे साहित्याकडे एवढे तुम्ही गुरफटलात कसं आहे? त्याची सुरुवात शाळेतच झाली, माध्यमिक शाळेत झाली. आम्हाला इंग्रजीला मराठीला साहित्याची पुस्तकं अतिशय चांगली होती, त्याला अतिशय चांगली टिपणं जोडलेली होती. योगायोगाची गोष्ट म्हणजे ही टिपणं, ही निवड, ही सगळी प्रख्यात्र्यांची होती. प्रख्यात्र्यांचं नाव एकावर नव्हतं तरी आम्हाला माहिती होतं, कारण आमचे शिक्षक अत्र्यांच्या हाताखाली शिकलेले होते. अत्रे हे उत्तम शिक्षक होते हे आपण विसरतो, आणि ते शिक्षकांचे शिक्षकही होते. असो, तर त्याच्यामुळे साहित्याची आवड उत्पन्न झाली. महाविद्यालयात आल्यानंतर सुद्धा चांगले साहित्याचे शिक्षक मिळाले. गप्र प्रधान म्हणा, साहित्याबद्दल उत्साह होणं, साहित्याचं प्रेम होणं, ही जी घटना आहे ही मुख्यतः प्रधानांच्यामुळे माझ्यामध्ये घडली. पण नुसतं प्रेमी होऊन भागत नाही, त्याचं काहीतरी चिकित्सा व्हावी लागते, विचार व्हावा लागतो, आणि शिवाय प्रेमही व्हावं लागतं. असे एक दुसरे मला भेटले, ते म्हणजे म गो भाटे, आणि त्यांच्याकडून साहित्याच्या बद्दल मला पुष्कळ मिळालं. योगायोगाचा भाग असा की पुढे जेव्हा मी अमेरिकेत गेलो तेव्हा हे साहित्यप्रेम माझ्याबरोबर आलं. आणि असं झालं की एक दिवशी मी माझ्या थिसिसवर काम करत बसलो होतो आणि एकदम मला प्रचंड कंटाळा उर्फ थकवा आला. आणि माझ्या लक्षात आलं की शारीरिक मला काही झालेलं नाही, पण आपण गेल्या 3 वर्षात साहित्याकडे अजिबात वळलो नाही हे माझ्या लक्षात आलं. सगळं काम तिथेच टाकलं, ग्रंथालयात गेलो, एक मोठी कादंबरी, जेवढी जाड तेवढी चांगली, आणि मी टॉमस मानची बडन ब्रुक्स कादंबरी आणली आणि सपाट्याने वाचली. आणि एकदम मला हुशारी आली. म्हणजे लक्षात आलं, अरे
आपण साहित्याशी किती जोडलेले आहोत, भाषेशी जितके जोडलेले आहोत तितकेच. आणि सुदैवाने एक संधी मला चालून आली. माझा PhDचा कार्यक्रम पूर्ण झाला आणि इंडियाना युनिव्हर्सिटीमध्ये एक साहित्याचं समर स्कूल जाहीर झालं. आणि त्या समर स्कूलमध्ये माझे काही आवडते समीक्षक तिथे शिकवणार होते. कॉलेजमध्ये असताना ज्याला नवसमीक्षा म्हणतात, म्हणजे ब्रिटिश नवसमीक्षा आणि अमेरिकन नवसमीक्षा, त्यांचे संस्कार माझ्यावर झाले. साहित्याबद्दल बोलायचं म्हणजे तुम्हाला आधी साहित्य भिडलेलं असायला पाहिजे आणि त्याचा आस्वाद तुम्ही घ्यायला पाहिजे. आस्वादातून प्रतीती येते आणि प्रतीतीतून काहीतरी निर्णय येतो. या क्रियेतून तुम्ही जायला पाहिजे आणि तर तुम्ही जो काय निर्णय घ्याल त्याला वजन येतं. नुसतं इतरांच्या तोंडाकडे बघून तुम्ही हसता. काही लोक असतात की हां इतर हसतात मग हा विनोद आहे बरं का, तसं काही ते चालत नाही. म्हणजे ते का आज वर्तमानपत्रात आलं म्हणजे आता म्हणून काल उकडत होतं मला असं म्हणणं इतकं ते हास्यास्पद आहे. पण हा हास्यास्पदपणा आपल्या समाजामध्ये नेहमी चालतो. आणि लोक काय म्हणतात समीक्षा करताना की एक काहीतरी आपण समीक्षक सिद्धांत बांधू की साहित्याने अमुक केलं पाहिजे, साहित्याने तमुक केलं पाहिजे, ते ह्याच्यात होत आहे की नाही, होत आहे नाही होत आहे, असं करून लोक निर्णय देत असतात. आणखीन आस्वाद घेणारी समीक्षा त्याच्याकडे थोडं तुच्छतेने बघितलं जातं. हे काही खरं नाही. कुठल्याही खऱ्या ऑथेंटिक असली समीक्षेची सुरुवात आस्वादातूनच होते. आस्वादातून ती पुढे जायला पाहिजे हे कबूल. पुढे जाते म्हणजे काय होतं की तो जो रसिक असतो तो नुसता भोगता नाही राहत, तो साक्षी होतो. आणि तो साक्षी भोगता झाला की मग त्या आस्वादाला, त्या निर्णयाला एक मोल येतं आणि तो समीक्षक होतो. दुसरा एक भाग आहे की आपण एका वेळ साहित्यकर्त्याकडे लक्ष दिलेलं नाही, पण तेही द्यायला पाहिजे. आणि तो साहित्यकर्ता हाही एका दृष्टीने साक्षी भोगता असतो. फक्त त्याचं जे भोक्तृत्व असतं ते साधन द्रव्यांचं असतं. तो भाषेमध्ये खेळत असतो, तो आशयद्रव्यामध्ये खेळत असतो आणि एकदम त्याला काहीतरी स्फूर्ती होते, ठिणगी पडते आपण म्हणतो. म्हणजे काय होतं, तो त्या संबंध साक्षी भोक्तृत्वातून एक काहीतरी निर्मितीची क्रिया सुरू होते. आणि ती मगाशी जसं भाषेचं म्हटलं त्याच पद्धतीने आपण त्याला म्हणू की ठिणगी पडते म्हणजे पश्चंती. आणि नंतर कधी कधी ठिणगीबरोबर एखादी प्रतिमा की एवढीच न येता एखादी ओळही येऊ शकते, एखादं दृश्यही येऊ शकतं. ती झाल्यानंतर पुढची अवस्था येते ती म्हणजे मध्यमा म्हणू आपण. त्याच्यामध्ये या ठिणगीचं रूपांतर, त्या निळ्या शलाका तयार होतात, एक त्यांची मांडणी तयार होते आणि त्या कलाकृतीची मांडणी तयार झाली की मग तिसरी अवस्था जी आहे ती वैखरी आणि पूर्ण सांगोपांग कलाकृती उभी राहते. या मार्गातून साहित्य निर्मिती जाते. आता समीक्षेचं आणि या निर्मितीचं काही देणं घेणं आहे का? आहे आणि नाही सुद्धा म्हणता येईल. कारण तो म्हणेल की निर्मित माझ्यापुढेही साहित्यकृती आहे, त्याचा मी आस्वाद घेतोय. ती कशी निर्मित झाली मला काय माहिती, आणि काही वेळेला खरोखरच माहिती नसतं. आता अजिंठ्याच्या कृती जेव्हा बघतात त्या पाहणारे जे पर्यटक असतात ते मानवीन डोलावतात, पण ते कोण होते, बौद्ध भिक्षू होते, उत्तरेकडून आले होते वगैरे वगैरे काही त्यांना माहिती नसतं. पण त्याचं काही नडत नाही, कारण ते त्याचं देणं घेणं असतं ते समोरच्या कृतीशी असतं. आणि हे तर खरंच याच्यामधून काही अडचणी उत्पन्न होतात. पहिली गोष्ट अशी की साक्षी भोक्ता समीक्षक हे ठीक आहे, निर्णय घेतो हेही ठीक आहे, पण इथे गोष्ट थांबत नाही. अतिविशिष्ट साहित्यिक कृती, युनिक, आणि ती अतिविशिष्ट रसिक पाहतोय आणि त्याच्यामधून अतिविशिष्ट निर्णय, इथेच सगळं थांबलं की हो, असं थांबायला तर नको. आणि ते नाहीच थांबत. कारण असं तुम्ही एका कृतीबद्दल जेव्हा साक्षीत्वातून विचार करता त्या दुसऱ्या कृती तुमच्या डोळ्यासमोर येतात. आणि असं म्हणू की कवितेला दुसऱ्या कवितांची साथ संगत लागते.
कथेला दुसऱ्या कथांची साथ संगत लागते, ते आठवायला लागतात वगैरे वगैरे, त्यांची साम्य जाणवतात अमुक तमुक. आणि त्याप्रमाणे एक विशिष्ट याच्याकडून आपण अनेक कृतींकडे, साहित्य कृतींकडे जातो. बरं, तो रसिक, तो तरी अतिविशिष्ट रसिक स्वस्त बसतो, होय, तो जातो उठून दुसऱ्या रसिकाकडे जातो. मला हे असं वाटतंय, तुला काय वाटतं? आणि तसं वाटल्याखेरीज त्याला राहवतच नाही. हा काही त्याचा केवळ बडबडेपणा नव्हे, ती एक गरज आहे. कारण रसिक हा एका गटातून आलेला असतो, म्हणून तर हे होतं. याच्यातून एक धर्मसंकट उभं राहतं. ते असं की या विशिष्ट साहित्यकृतीकडून अनेक साहित्यकृतींकडे कसं जायचं, या विशिष्ट रसिकाकडून अनेक रसिकांकडे कसं जायचं, या धर्मसंकटातून सुटका आहे का? त्याचं उत्तर नाही आहे. आणि नाही आहे कसं, ही सुटका करायला मगाशी जी दुसरा मार्ग सांगितला की साहित्य हा एक भाषा व्यापार आहे, तिकडे पण आपल्याला वळायला पाहिजे आणि त्या द्रव्याकडे वळायला पाहिजे. कारण साहित्याचं भाषा द्रव्य आहे, आशय द्रव्य आहे. तर त्या साहित्यकृतीच्या ह्या ज्या आपल्या पुढे एकापेक्षा अधिक साहित्यकृती आहेत, त्यांच्या आशयद्रव्याची, आशयद्रव्याची, साधनद्रव्याची आपण उठाठेव करायला लागतो की आपल्याला त्या जोडण्याचा मार्ग खुला होतो. तीच गोष्ट रसिकांची आहे की हा रसिक, तो रसिक, हे रसिक कुठून आले, त्यांचे रुची कशी घडली, त्या रुचीची अभिरुची कशी होते, हे करताना तिकडून मार्ग सापडत जातो आणि ते धर्मसंकट थोडंसं दूर होतं. आणि पण हे पूर्णपणे दूर होत नाही. शेवटी मतभेद राहतातच आणि साहित्य समीक्षा ही अतिशय जात्या वादग्रस्त गोष्ट आहे, ही तुमच्या मनावर ठसते आणि त्याच्यातून साहित्यातले वाद निर्माण होतात. त्याच्याबद्दल फक्त मागणं एवढंच की ते वादच राहावेत, त्यांचा वितंडवाद होऊ नये. मगाशी भाषेबद्दल बोलताना मी भाषेच्या सिद्धांतापासून भाषेच्या व्यवहाराकडे आलो. आताही तसंच यायला काही हरकत नाही, खरं नाही का? साहित्याचा एक व्यवहार असतो. उदाहरणार्थ साहित्य वर्गात शिकवावं लागतं, ते कसं शिकवायचं याचे प्रश्न असतात. आणि त्याबद्दल मी उदाहरणार्थ कवितेचं अध्यापन नावाचं एक पुस्तकही लिहिलेलं आहे. आणि साहित्याचं अध्यापन कसं चांगल्या पद्धतीने करता येईल याच्याबद्दल काही त्याच्यात सूचना केलेल्या आहेत. दुसरा एक भाग असतो की साहित्याच्या समाजात पातळ्या असतात. एक लोकसाहित्य असतं, दुसरं बहुजनप्रिय साहित्य असतं आणि तिसरं अभिजनप्रिय साहित्य असतं. या पातळ्यांचं काय करायचं? तर काही लोक सोयीस्कर म्हणजे त्यातलं एकच पकडतात आणि दुसरं सरळ सोडून देतात. उदाहरणार्थ ते म्हणतात अभिजनप्रिय साहित्य म्हणजेच खरं साहित्य, बाकीचा हा कचरा, हा तर काय मला, हे काही खरं नाही. कारण साहित्याची जी व्याख्या सांगितली मगाशी ते त्यालाही लागू आहे. आणि मगाशी जे म्हटलं की धर्मसंकट, ते धर्मसंकट इथे डोकावतंय, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तर लोकसाहित्याचा, लोकप्रिय साहित्याचा आणि अभिजनप्रिय साहित्याचा समीक्षेच्या दृष्टीने अभ्यास व्हायला पाहिजे. केवळ लोकसाहित्य गोळा करणं हे काय एवढं काही पुरेसं नाही, आणि ते व्हायला पाहिजे. जसं साहित्याचं जे प्रस्तुतीकरण आहे की ते मौखिक पद्धतीने होतं, लेखी पद्धतीने होतं, मुद्रण होतं त्याचं वगैरे वगैरे, ते योग्य, आणि हल्लीच्या प्रसारमाध्यमातून होतं, ते बरोबर होतं की नाही, त्याच्याबद्दल संबंधितांना प्रशिक्षण मिळतं की नाही, याचाही विचार करायला पाहिजे. आता तुम्हाला एक आठवण होईल की अहो, साहित्य व्यवहाराचा आणखीन एक मुद्दा आहे. आपलं काय, तर साहित्य, आणि ह्या साहित्य संमेलनाचं, मराठी साहित्य संमेलनाचं बरंच कौतुकही झालेलं आहे. कारण जगातल्या फार थोड्या भाषांमध्ये असं संमेलन होतं आणि त्यामुळे त्याचे जसं कौतुक झालं तसं त्याच्याबद्दल वादही झालेले आहेत. तर मगाशी जे म्हटलं लोकप्रिय साहित्य, बहुजनप्रिय, त्याच्याशी याचा अंशतः संबंध आहे, पण तेवढाच नाही, त्याच्यामध्ये इतर काही वैचारिक घोटाळा पण आहे. कन्नडी लोकांचं एक नाडू हब्बू म्हणून एक संमेलन होतं, त्याच्यामध्ये ते सरळ सरळ कर्नाटकची संस्कृती याचाही विचार करतात आणि त्याचंच एक
सेलिब्रेशन त्याच्यामध्ये होतं, साहित्य त्याच्यात येतं. आणि मला परवा ग्रंथदिंडीचं चित्र पाहताना असं वाटलं की हा एक प्रकारचा मराठी लोकांचा नाडू हब्बूच तर नाही आहे ना. आणि नाडू हब्बू असलं तर तो नाडू हब्बू म्हणून स्वीकारण्यामध्ये काय हरकत आहे. तो त्याचा नाडू हब्बूपणा आणि साहित्य संमेलनपणा हे दोन्हींची काही सांगड घालता येईल का, तर ते दोन वेगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. या दृष्टीने एक साहित्य संमेलनाबद्दल विचार होऊ शकतो. आमची ही म्हणजे माझी पत्नी दिशा केळकर मला एकदा परवा म्हणाले, काय हो हल्ली गल्लोगल्ली विचारवंत झालेत आणि तुम्हाला मात्र कोणी विचारवंत म्हणत नाहीत. तुम्ही म्हटलं की तू हे सगळं म्हणतेस ते आश्चर्यच आहे. कारण फ्रेंच लेखक मोतेईने एकदा म्हणून गेला की नो मॅन इज अ हिरो टू हिज वाईफ. म्हणजे तुम्हाला हिरो कोण म्हणताय. कारण परवाच नाही का तिनं, आणि खरोखरच तिनं परवा जाहीरच करून टाकलं की हे एक सोंग माझ्या गळ्यात पडलेलं आहे आणि त्याला मी सांभाळत असते. त्याला नित्याचे प्रश्न तर काही समजतच नाहीत. आणि ते खरंच आहे. आणि त्याचं एक कारण असं आहे की मी विचारजीवी आहे. म्हणजे जसे आपले मल्लिकार्जुन मनसूरबद्दल पुलं म्हणत असत की हा माणूस संगीतात राहतो, तसं मी विचारात राहतो. आणि अर्थात ते करताना कधी कधी नित्याचे प्रश्न माझे सोबत करतात, पण ते खरं नाही. म्हणजे विचारासाठी विचार हेच तर खरं. निर्मिती, ज्ञप्ती आणि विवेक ही माणसाची 4 वैशिष्ट्य प्रगट होतात की ज्यामुळे माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा पडतो. आणि त्याचा विचार केल्याशिवाय तुम्हाला विचारवंत होता येत नाही. जे लोक शॉर्टकट शोधायला जातात आणि त्याच्यातून गुंत्यात पडतात आणि जो उपाय आहे तो अपाय होऊ शकतो ही जाणीव होते. आणि ती करून देणं एवढंच माझ्यासारखे विचारवंत करू शकतात. जे मगाशी गल्लोगल्लीचे विचारवंत म्हणून ज्यांचा माझ्या पत्नीने उल्लेख केला ते हे करत नाहीत. आणि म्हणूनच त्यांच्या सल्ल्यामधून हित होतंच, हितरक्षण होतंच असं नाही. मीच मुलाखत इतका वेळ घेत होतो ती तर आता संपली. आता मंडळी तुमच्याशी बोलायला काही हरकत नाही. आता तुम्ही म्हणाल की आहे मनोहर परी गमते उदास, असं तुम्ही का म्हणता बरं. कुणाला शंका येईल की ही उदासी मला वेळेवर मान सन्मान मिळाले नाहीत. 2002 साली पद्मश्री मिळाली, ती सुद्धा 73व्या वर्षी. त्याची एक गंमतच आहे. जेव्हा दिल्लीहून मुंबईच्या गृह खात्याला निरोप आला की हा माणूस आमच्या विचारात आहे तर त्याची पोलीस इन्क्वायरी करा, आणि त्याप्रमाणे एक CIDचा माणूस आमच्याकडे दाखल झाला. तर तो म्हणाला की सरांबद्दल मला, मी त्यावेळेला घरात नव्हतो, बायकोला त्याने सांगितलं की मी जरी CIDचा माणूस असलो तरी तुम्हाला वाटत अशी काही परिस्थिती नाही आहे. अहो पण माझी पंचायतच झाली हो. आमच्या रेकॉर्डला तर काही नव्हतंच. मी आजूबाजूला प्रशासकांना विचारलं, कुणाला तुमची माहितीच नव्हती. तर सांगायचं कारण काय की उदासीचं हे काही कारण नाही. मला मान सन्मान कमी मिळाले ते साधी कारणं आहेत. एक पहिलं कारण असं की माझी एक मैत्रीण म्हणाल्याप्रमाणे की अशोक तू 40 वर्ष पुढे विचार करत असतो, मग तू 5-10 वर्ष पुढे असणं हे ठीक आहे ना. 40 वर्ष म्हणजे फारच झालं. त्यामुळे लोकांची दमछाक होते तुझ्यापर्यंत घ्या. आणि माझी खात्री आहे की आता तुला जेव्हा पद्मश्री मिळाली तेव्हा तू आणखीन 40 वर्ष पुढे गेला असशील. म्हटलं हो गेलो आहे, गोष्ट खरी आहे. कारण चिन्ह मीमांसा हे जे मागाशी मी म्हटलं की हा एक अतिशय व्यापक विचारव्यूह आहे आणि त्यांनी मला सदैव मदत केलेली आहे. त्याच्यात मी शिरलेलो आहे, पण ते समाजापर्यंत मला अजून पोचवता आलेलं नाही. आता जेमतेम मंडळी भाषा विज्ञानपर्यंत पोचतायत. आणि हा भाषा विज्ञानाच्या बाबतीत सुद्धा मराठी मंडळींनी भाषा विज्ञानाकडे पूर्ण पाठच फिरवले असं जवळजवळ म्हणावं लागेल. डेक्कन कॉलेजमध्ये
ह्या ज्ञानगंगेचा प्रवाह गेली 30 वर्ष आहे, पण माझ्या हाताखालून गेलेले मराठी विद्यार्थी एका हाताच्या बोटावरच मोजता येतात, इतके कमी आहेत. इतर विदेशी, देशी लांब लांबून विद्यार्थी इथे येत, पण मराठी माणसं कधी आलीच नाही. मध्ये एक मी मराठीचं इंग्रजीत व्याकरण लिहिलं या परभाषिक लोकांसाठी. ते इथे विकायला ठेवलं. तर तो विक्रेता मला सांगतो काय, की तुमच्या व्याकरणाचा शोध घेत इथे विदेशी परदेशी माणसं येतात, हौसेने घेऊन जातात. एखादा मराठी माणूस आला आणि त्याला म्हटलं, अहो हे बघा केळकरांचं, तो हातात झुरळ लागल्यासारखं ते टाकून देतो आणि पळून जातो. हा काय प्रकार आहे? हा काय प्रकार आहे ह्याचा विचार करण्यासारखा भाग आहे, की ही माणसं नुसती भाषा विज्ञानच्याकडे पाठ फिरून नाही, एकंदर ज्ञानाकडेच यांनी पाठ फिरवली आहे का? माझे तरुण मित्र राजेंद्र वोरा हे कधी कधी महाराष्ट्रातल्या वैचारिक गारठ्याबद्दल बोलतात. दुसरे तरुण मित्र विनय हर्डीकर हे कधी कधी सुमारांची सद्दी असा शब्दप्रयोग करतात. हे शब्दप्रयोग काय दर्शवतात? आणि त्यामुळे ह्या उदासीचं एक ते महत्वाचं कारण आहे. दुसरं माझ्या उदासीचं कारण असं आहे की मगाशी एक कारण सांगितलंच की चिन्ह मीमांसा या महत्वाच्या विषयाचा समाजाचा परिचय मी पाहिजे तेवढा करू शकलो नाही. दोनदा मी त्याच्यावर व्याख्यानं दिली. देशी विदेशी विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेतला, पण त्याचं मला अजून काही लोकांपर्यंत पोहोचवता आले नाही. तिसरं एक उदासीचं कारण आहे की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ही जी ज्ञानविन्मुक्ता आहे, जी विद्यार्थी दशेपासून मुलांच्या मध्ये पोचली जाते, तिच्याबद्दल काही करता येईल का असा मी विचार करतोय. थोडक्यामध्ये माझ्या उदासीनतेचा संदर्भ हा केवळ व्यक्तिगत नाही आहे, तो संबंध समाजाशी संबंधित आहे. आणि आजच्या भारतीय समाजाबद्दल काय बोलावं? पहिली गोष्ट मला एक सांगायला पाहिजे की आजच्या भारतीय समाजाची आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रीय समाजाची जी पडझड झालेली आहे ती काही नवीन नाही आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 60 वर्ष झाली आणि या 60 वर्षात ही पडझड अधिकच जोरात झालेली आहे. पण आधीची जी 60 वर्ष आहेत त्याच्यातच ह्या पडझडीला सुरुवात झाली होती. एक काही उदाहरणं मी देतो. अशी जर पडझड थांबवायची असेल तर उदाहरणार्थ शिक्षक आणि संशोधक या गोष्टी, या लोकांना समाजाने मान द्यायला पाहिजे. तो पदोपदी अवमान होतो. आमचा वर्ग 100% पास झाला म्हणून शाळेने एक छोटासा समारंभ केला. आमचे गणिताचे आवडते शिक्षक राध गोखले हे त्यावेळेला उभं राहून म्हणाले, मुलांनो, मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही मंडईत हमाली केली तरी हरकत नाही, पण शिक्षक होऊ नका. त्याच्या पाठीमागे केवढी वेदना आणि उद्वेग असेल याची तुम्ही कल्पना करा. आणि तो अजूनही चालू आहे. मगाशी जो पद्मश्रीची गोष्ट सांगितली त्याच्यानं तुमच्या लक्षात येईल की केळकर कोण आहे त्याची प्रशासकांना, शासकांना दाद फिर्याद घ्यावीशी वाटतच नाही. कोण असेल, आमचा काय त्याच्याशी संबंध? आमच्या सत्ताकारणाशी, आमच्या दैनंदिनाशी याचा काही संबंध येतो का? नाही. पण आमच्या ज्या चिखलात आम्ही रुतलो आहोत त्याच्यातून बाहेर काढायला एक दिवस हाच मदत करणार आहे हे काही लोकांच्या लक्षातच येत नाही. आता तुम्ही म्हणाल की असं कसं म्हणतात, मनोहर आहेत ना, मनोहर गोष्टी आहेत. किंवा जेव्हा 46-47च्या काळात मी शाळेतून कॉलेजमध्ये आलो, तो स्वातंत्र्याच्या पहाटेचा आणि स्वातंत्र्य सूर्य उगवण्याचा काळ होता. आम्ही मंडळी अतिशय उत्साहात होतो की काय करून दाखवू आणि काय नाही, काय शक्यता आहेत. या उत्साहावर विरजण घालणाऱ्या बऱ्याच गोष्टी झाल्या. एक फाळणीचा उत्पात, गांधीजींचा खून, त्याच्यानंतर थोड्या वर्षांनी संयुक्त महाराष्ट्राचा उत्पातच म्हणायला पाहिजे, कारण तो पुटी श्रीरामुलूंचं निधन काय, किंवा मुंबईच्या हुतात्म्यांचं हे काय निधन काय, हे आमचे स्वदेशी राज्यकर्ते किती हेकट आणि मूर्ख असू शकतात याचंच ते उदाहरण होतं.
पानशेतच्या उत्पादनाचा मी मगाशीच उल्लेख केला. तरी आमचा उत्साह खच्ची झाला नाही, कारण काही चांगल्या गोष्टी होत होत्या. उदाहरणार्थ हरित क्रांती झाली, श्वेतक्रांती झाली, शिक्षणाचा विस्तार वाढला, कुठे कुठे तुरळक महाविद्यालय होते ते जिकडे तिकडे महाविद्यालय झाले. पण शिक्षणाची गुणवत्ता, अर्थात विस्तार करताना गुणवत्ता एवढी वाढणार नाही ही आमची मनाची तयारी होती. पण गुणवत्ता न वाढणं वेगळं आणि आहे ती गुणवत्ता झपाट्याने खाली घसरणं. मग माझ्या भाग्यवंतपणाला मी मगाशी म्हटलं की मी चांगली शाळा मिळाली. त्यांचं आज काय आहे, जी प्राथमिक शाळा होती ते सरकारने बंद करून टाकली. जी माध्यमिक शाळा होती तिचं आज काही परिस्थिती चांगली नाही. जे कॉलेज होतं त्याची परिस्थिती आज चांगली नाही. जे डेक्कन कॉलेज होतं, ज्याचं एवढ्या कचऱ्याने ते आदर्श संशोधन संस्था बनवायची होती. मी माझ्या वडिलांपासून एक धडा शिकलो होतो की ते ज्या संस्थेत होते त्या संस्थेच्या राजकारणामुळे त्या संस्थेचं नुकसान होतं आहे. त्यांना पाहिलं की ते पोटतिडकीने त्याच्यात भाग घेत, खूप त्यांनी त्याच्यासाठी कष्ट घेतले. अंतिम विनाश टळला, पण मुख्य ती जी घसरण होती ती झालीच. तर मी ठरवलं की आपण या कॉलेजच्या राजकारणात भाग घ्यायचा नाही, कारण आपण काही टाळू शकणार नाही. आणि आज काही डेक्कन कॉलेजची स्थिती जी आहे ती मी खूप उत्साह वाटावं अशी नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ज्या चांगल्या घटना आहेत त्यांचं विचार तर जरूर व्हायला पाहिजे. चार्ल्स डिकन्स या माणसाने ए टेल ऑफ टू सिटीज म्हणून कादंबरी लिहिली आहे. तिला 1789च्या फ्रेंच राज्यक्रांतीची पार्श्वभूमी आहे. त्या कादंबरीच्या अगदी थेट सुरुवातीलाच त्यांनी जे म्हटलं आहे त्याच्यात फक्त वॉचचा इज हा एवढाच फरक करून मी ते वाचून दाखवतो आणि तुमच्या लक्षात येईल मी काय असं म्हणतोय ते. इट इज द बेस्ट ऑफ टाइम्स, इट इज द वर्स्ट ऑफ टाइम्स. इट इज द एज ऑफ विजडम, इट इज द एज ऑफ फुलिशनेस. इट इज द एपॉक ऑफ बिलीफ, it is the epoch of incredulity. It is the season of light, it is the season of darkness. It is the spring of hope, it is the winter of despair. We have everything before us, we have nothing before us. हे जे म्हटलेलं आहे ते आजच्या भारताला लागू आहे. याच्यामध्ये जे लाईट, स्प्रिंग, होप म्हटलं त्या सर्व गोष्टी इथे आहेत. आपण उदाहरणार्थ माहितीची क्रांती केली, मगाशी म्हटल्याप्रमाणे हरित क्रांती केली, तरी चांगल्या चांगल्या गोष्टी इथे होत आहेत. पण त्याच्या पाठीमागे खाली एक समाजाला कीड लागलेली आहे आणि त्यामुळे ह्या चांगल्या गोष्टींचा समाज पूर्ण फायदा घेऊ शकेल की नाही याची मला दाट शंका आहे. आहे मनोहर तरी गमते उदास, ह्या माझ्या भावनेतून मला माझी सुटका होणं कठीण आहे.